आज आपण महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा संचालनालय पुणे यांनी काढलेला जो परिपत्रक आहे दिनांक 3 जानेवारी 2025ला निर्गमित झालेले हे परिपत्रक आहे। त्याचा विषय असा आहे HMPV या विषाणूच्या चीन देशामध्ये साथरोग उद्रेकाबाबत। बघा सध्या चीनमध्ये जो साथीचा रोग पसरलेला आहे त्या ठिकाणी असंख्य लोक मरत आहेत, त्या संदर्भात आपल्याला हे या ठिकाणी आपण पाहूया। वरील संदर्भीय विषाणूनुसार सध्या चीनमध्ये ह्यूमन मेटापेन्युमो व्हायरस म्हणजे HPMV उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत। मानवी मेटान्युमो व्हायरस म्हणजे HMPV तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे, म्हणजे संसर्गजन्य रोग आहे। हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँड्समध्ये 2001 मध्ये आढळला। मानवी मेटान्युमो व्हायरस म्हणजे HMPV हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे, ज्यामुळे या श्वसन मार्गाच्या वरील भागातील संसर्गास सर्दीसारख्या कारणीभूत ठरते। हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः RSV आणि फ्लू प्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो। या अनुषंगाने DGHS आणि संचालक NCDC दिल्ली यांनी दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे। महाराष्ट्रात आतापर्यंत HMPVचा एकही रुग्ण आढळलेला नाही। बघा ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्रात आतापर्यंत याचा एकही रुग्ण आढळलेला नाही। सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे। वर्ष 2023च्या तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही। तथापि खबरदारीचे एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे। बघा काय करा आणि काय करू नका हे पाहूया या ठिकाणी आपण। हे करा, जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका। साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार स्वच्छ धुवा। ताप, खोकला, शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा। भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा। संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायू विजन म्हणजे व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्या। आता हे करू नये, आता काय करू नये या ठिकाणी आपण पाहूया। हस्तांदोलन, टिश्यू पेपर आणि रुमालचा पुनर्वापर, आजारी लोकांशी जवळचा संपर्क, डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे, म्हणजे आपण कोरोना काळात जेवढं ते पथ्य पाळत होतो तेच या ठिकाणी पाळायचे आहेत। सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे म्हणजे सेल्फ मेडिकेशन घेणे। चीनमधून आलेल्या नवीन विषाणू ह्यूमन मेटापेन्युमो व्हायरस म्हणजे HMPV अहवालाबाबत चिंतेचे कारण नाही। बघा हे विशेष आहे, हे चांगले आपल्यासाठी। अजून याबाबत आवश्यक दक्षता घेणे येत असून नाहक भीतीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही। तथापि या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक गतिमान करून सर्दी खोकला अर्थात ILI सारी रुग्णांचे नियमित सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात यावेत। या ठिकाणी सही आहे संचालक आरोग्य सेवा पुणे यांची, या साहेबांची या ठिकाणी सही आहे। म्हणजे आपल्याला या ठिकाणी आता प्रिकॉशन घेणे अत्यंत गरजेचे आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये याचा एकही रुग्ण आढळलेला नाही, ही आनंदाची बाब आहे। अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।